सर्व वाचित गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 24 मध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगामध्ये आतापर्यंत 22 सत्संग झाले. त्या सत्संगामधील आपलं चिंतनासाठी, आपल्या माहितीसाठी एक प्रश्नपत्रिका मी सांगितली होती. त्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सर्वांचा खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन. परंतु त्यातही काही लोकांनी अत्यंत उत्साहाने ही प्रश्नपत्रिका लिहून आणि सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पोस्ट केली. त्यातील प्रथम नाव म्हणजे औरंगाबाद निवासी परमार्ग सेवक माननीय प्रदीपदादा दानवे यांनी सर्वात अगोदर प्रश्नपत्रिका टाईप करून पोस्ट केली. ही जी रेकॉर्डिंग किंवा ही जी सत्संग आल्यानंतर दुसऱ्या तासाला प्रदीपदादांनी प्रश्नपत्रिका टाईप करून पाठवली मला. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. खरं म्हणजे धर्मामध्ये उत्साह असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो उत्साह प्रेमातून येत असतो. अदृष्टपराकडे आपण जेव्हा झुकतो तेव्हा आपोआपच उत्साह आपल्यामध्ये निर्माण होत असतो. आपण जर राजकीय चर्चा करायला बसलो किंवा सामाजिक चर्चा करायला बसलो किंवा याला त्याला नावं ठेवण्यासाठी जर बसलो, आपल्यामध्ये खूप उत्साह असतो. परंतु तेच अध्यात्माचा विषय म्हटला की कंटाळा, आलस हा आपल्या 5वीला पुजलेला असतो. खरं ती सात्विकतेच्या पलीकडचं निर्गुण निराकाराचं जे तत्व आहे त्यामध्ये जर आपण उतरलं तर तो उत्साह असला पाहिजे आणि तो अत्यंत मोजक्या लोकांमध्ये दिसतो. त्यातील प्रदीपदादा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन करू. त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये नागपूर निवासी परमार्ग सेवक नितीनदादा तामाणे, त्याचप्रमाणे परमार्ग सेवक नाशिक निवासी सुरेश भाऊ डोळसे, त्याचप्रमाणे बुलढाणा निवासी परमार्ग सेविका सौ अरुणाताई चौधरी यांनी पूर्ण प्रश्नपत्रिका सोडून त्या पोस्ट केल्या. त्यांचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. खरं म्हणजे अनेकांनी प्रयत्न केला, परंतु पूर्णपणे प्रयत्न न करता एक थोडासा उत्साह दाखवला. परंतु त्यांचं सुद्धा ज्यांनी प्रयत्न केला त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. हे आपण जे करतोय ते आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी. ही प्रश्नपत्रिका तुम्ही लिहून तुमच्या घरी संग्रही जर ठेवली तर जीव हा पदार्थ याचं मधून चिंतन तुम्हाला करता येईल. अनेकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ज्यांनी पोस्ट नसेल केल्या परंतु तरीही उत्तरं दिले. काही लोकांनी जे उत्तर आले ते फक्त इकडून ते तिकडे फॉरवर्ड करण्यामध्ये धन्यता मानली. त्यांचंही खूप खूप अभिनंदन. परंतु आपण आता तीच प्रश्नपत्रिका उत्तराच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. काही लोकांनी मतांतर मांडले, आक्षेप घेतले, त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करू या सत्संगामध्ये. ही पहिली परीक्षा आहे सत्संगातली. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण, हा जो प्रश्न होता यावरती खूप लोकांनी आक्षेप नोंदवला. काही लोकांनी सांगितलं की हे खूप मोठा किंवा अवघड प्रश्न आहे. परंतु प्रश्नपत्रिका प्रश्न टाकतानाच याचं मी थोडंसं स्पष्टीकरण केलं होतं. सर्वात प्रथम सर्वंशी चक्र प्रभूंनी हे तत्वज्ञान आपल्याला कलियुगातच येऊन डायरेक्ट सांगितलं नाही. सृष्टीच्या आरंभापासून अनंत अवतार होऊन गेले परमेश्वराचे. अनंत अवतार आहे, अनंत अवतार होतील. आणि प्रत्येक परमेश्वराच्या अवताराचं उद्दिष्ट हेच असतं का स्वतःची ओळख देणे, जीवाला ज्ञान देणे आणि प्राप्तीला घेऊन जाणे. दत्तात्रय प्रभू असतील, श्री चक्रपाणी प्रभू महाराज असतील किंवा गोविंद प्रभू महाराज असतील, हे तसं सर्वंशी कृष्ण महाराज असतील, आपल्याला 5च अवतार माहिती आहे.
परंतु अनंत अवतार झालेले आहे आणि ते कार्यात आहे, अखंड कार्य परमेश्वराचं चालू असतं. म्हणून प्रवर्तक म्हणजे ते जे ज्ञान मागच्या अवताराने सांगितलं तेच ज्ञान पुढच्या अवताराने नवीन शैलीमध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय योग्य आहे, काय गरजेचं आहे, त्या अनुषंगाने सांगितलं. श्रीकृष्ण महाराजांनी द्वापार युगामध्ये हे तत्वज्ञान संस्कृतमध्ये सांगितलं. तेच तत्वज्ञान सरस्वती चक्र प्रभूंनी कलियुगामध्ये मराठीत सांगितलं. मराठी भाषा कलियुगाची असल्या कारणाने, सर्वसामान्यांची ती भाषा असल्या कारणाने त्या मराठीचा अभिमान परमेश्वराने घेऊन मराठीत हे तत्वज्ञान सांगितलं. म्हणून प्रवर्तक म्हणजे परमेश्वरच असतात स्वतः. सरस्वती चक्र प्रभू, काहींनी आचार्य नाव लिहिलं. थोडंसं कन्फ्युजन झालं लक्षात न आल्यामुळं. परंतु अनेक प्रश्नांमध्ये एक गोष्ट लक्षात नाही आली की प्रश्न आपण समजून घेत नाही आणि त्यामुळं थोडंसं कन्फ्युजन होतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर लक्षात येत नसेल तर तोच प्रश्न तुम्ही पुन्हा पुन्हा 2 वेळा 4 वेळा जर वाचला, ऐकला तर नक्कीच त्याचं उत्तर आपल्याला लक्षात येईल. महानुभाव संप्रदायातील अनादीचे पदार्थ किती व कोणते? आता महानुभाव संप्रदाय हे जे प्रश्नपत्रिकेमध्ये शब्द आले त्यावरती एका ग्रुपमध्ये आक्षेप नोंदवला गेला की महानुभाव हा शब्द लीळाचरित्रामध्ये किंवा सूत्रपाठामध्ये कुठेही येत नाही. परमार्ग म्हटलं जातं किंवा प्रतितीपंथ म्हटलं जातं. तुम्ही तो शब्द वापरा. नावात असं काही नसतं. परंपरेने भटमार्ग असेल, प्रतितीपंथ असेल, जय श्रीकृष्ण पंथ असेल आणि त्यानंतर महानुभाव हा शब्द आलेला आहे. परमार्ग तुमचं जीवन किंगा या सूत्राचा आधार घेऊन आपल्या मार्गाला परमार्गच म्हटलं जातं. परमार्ग म्हणजे परमेश्वराचा मार्ग. कालानुक्रमे थोडासा बदल झाला, त्याच्यावरती वाद घालण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही किंवा कोणीही महानुभाव संप्रदाय, महानुभाव हा शब्द अत्यंत चुकीचा आहे आणि त्याला डायरेक्ट आरोपी करून टाकणं किंवा त्या शब्दाला बायकॉट करण्याचा प्रयत्न करणं हे 700 वर्षापासून आलेलं हे तत्वज्ञान आहे. काही शब्द आहेत ते चिकटलेले असतात. आपण परमार्ग म्हणायला सुरुवात केल्यानंतर महानुभाव हा शब्द संपून जाईल, पुसून जाईल असा होत नसतो. ती एक ओळख आहे समाजाला. म्हणून तो विचार करून अत्यंत प्रगल्भ दृढ विचाराने आपण परमार्ग म्हणायला सुरुवात करा. लोक म्हणतील नाही तरी आपण परमार्ग म्हणत असतो, प्रचितीपंथ म्हणत असतो, महानुभाव संप्रदाय म्हणत असतो. तर यावरती सुद्धा एक औरंगाबादचा ग्रुप, त्या ग्रुपवरती बरेच आक्षेप नोंदवले गेले. ती प्रश्नपत्रिका अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी तिथं मांडली. काही आमचं नाही हे तुमचं आहे. ते तुमचं आमचं हा वाद जो आहे तो अत्यंत नकारात्मक विचारातून, नकारात्मक दृष्टीतून येत असतो. समजून घेणं आणि सर्वात मेन म्हणजे समजून सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. असो, अनादीचे पदार्थ 4 आहे आणि हे ढोबळ मनाने आपण म्हणत असतो, सांगत असतो. यावरती सुद्धा काही लोकांनी आक्षेप नोंदवला का याचा उल्लेख असा स्पष्ट नाही आहे कुठं, परंतु आपल्याला दिसतंय. अनादीचे जे पदार्थ आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, हे त्याच अनुषंगाने आपण आता अभ्यास करतोय. जीव हा पदार्थ आपण बघितलेला आहे. पुढचा पदार्थ आपण देवता बघणार आहे. पुढचा प्रश्न आहे, महानुभाव संप्रदायाची साधने किती व कोणते? साधन 4: स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनी. यावरती पण काही लोकांनी सांगितलं की याचा स्पष्ट उल्लेख नाहीये सूत्रपाठामध्ये किंवा लीळाचरित्रामध्ये. काहींनी संशोधनात्मक काही गोष्टी सांगितल्या. नाम हे सुद्धा साधन आहे. नामस्मरण ज्या गोष्टीनं परमेश्वराची प्राप्ती होईल किंवा आपल्या अध्यात्माची प्रगती होईल ते सर्व काही साधन आहे. दास्य सुद्धा साधनच आहे. सेवादास्य एक साधन म्हणून आपण वापरतो आणि आपली धर्मातली योग्यता आपली वाढवत असतो. परंतु प्राथमिक आणि ठळकपणे दिसणारे जे साधने त्याचा आता आपण विचार करतोय. स्थान आपल्याला दिसतंय, प्रसाद आपल्याला दिसतोय, भिक्षुक दिसतोय, वासनिक दिसतंय. सेवादास्य आणि स्मरण हे त्याचं वैयक्तिक साधन वापरून तो परमेश्वर प्राप्तीला जात असतो. महानुभाव संप्रदायातील पदार्थांचा तुलनात्मक फरक सांगा.
आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालं, परंतु परमेश्वरांनी सूत्रात नेमकी ओळख आणि नेमका फरक सांगून टाकलेला आहे. जीवबद्ध मुक्त, देवता नित्यबद्ध, प्रपंच जड आणि परमेश्वर नित्यमुक्त. हे लक्षात घ्या. बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे जीव. देवता नित्य बंधनात आहे, म्हणजे कायमच्याच बंधनात आहे. प्रपंच जड आहे आणि परमेश्वर नित्यमुक्त आहे, म्हणून आपल्याला मुक्तीला घेऊन जाऊ शकतो, म्हणून तो नित्यमुक्त आहे. मानव संप्रदायातील कलियुगा व्यतिरिक्त तात्विक मुख्य ग्रंथ श्रीमद भगवद्गीता हे उत्तर सर्वांचंच बरोबर आलेलं आहे. मानव संप्रदायातील मुख्य ग्रंथ लीळाचरित्र, मानव संप्रदायातील मुख्य 7 ग्रंथ, याच्यामध्ये बरेच कन्फ्युजन झाले लोकांचे. पण 7 ग्रंथ आपण जे म्हणतो किंवा मानतो, किंवा 7 ग्रंथांच्या माध्यमातून जी समाजात त्याची ओळख आहे, ते ग्रंथ आपण महत्त्वाचे घेतले पाहिजे. रुक्मिणी स्वयंवर, शिशुपाल वध, वच्छाहरण, उद्धव गीता, सह्याद्री वर्णन, ज्ञानप्रबोध, रिद्धपूर वर्णन. परत 8वं मूर्ती प्रकाश सुद्धा घेतला जातो, परंतु रुक्मिणी स्वयंवर किंवा मूर्ती प्रकाश असं पकडून ते 7 ग्रंथ आपण म्हणत असतो. वास्तविक फक्त 8 ग्रंथ आहे आणि याचं साहित्यांमध्ये अत्यंत अनमोल असं त्याची स्थान आहे. म्हणून आपल्याकडे ते संग्रही असलं पाहिजे आणि कधीतरी समजू न समजू ते आपण वाचलं पाहिजे, आपल्या लक्षात येईल. खूप सुंदर असे ग्रंथ आहे. जीवात चिकटलेला अनादीचा रोग कोणता? अनादी अविद्या. आणि ह्याच अनादी अविद्येमुळं आपण अनंत कर्म जोडतो आणि ह्याच अनादी अविद्येचा परमेश्वर छेद करतात, तेव्हा परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि ही अनादी अविद्येचा छेद करण्याचं जो हक्क आहे किंवा अधिकार आहे, हे फक्त परमेश्वराच्या हातात आहे, दुसरं काही नाही आहे. परमेश्वराने सांगितलेली जीवाची व्याख्या, नित्य केवळ अनादी अविद्यायुक्त वस्तू एक वाती ते जीव शब्द बोलीचे. महावाक्यातलं दुसरं सूत्र आहे, त्यामध्ये परमेश्वराने जीवाची व्याख्या सांगितलेली आहे. मानव संप्रदायातील मुख्य तात्विक ग्रंथ, याच्यामध्ये सुद्धा लोकांचं भरपूर कन्फ्युजन झालं. मुख्य तात्विक ग्रंथ, त्याच्यावरतीच पूर्ण पाया जो रचला गेला, तो प्रश्न अपेक्षित होता किंवा ते उत्तर अपेक्षित होतं. सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ हे तात्विक ग्रंथ आपण मानतो, त्याच्यावरतीच पुढं मग टीका स्थळ वगैरे झाले. अनादि व नित्य शब्दाचा अर्थ, आदी नाही या ते अनादी बोलीचे. नित्य म्हणजे कधी नष्ट न होणारे, आदी म्हणजे अनादी म्हणजे कधीही अगोदर नव्हते असे नव्हे, होतेच आणि पुढे राहणार. या शब्दांनी हे शब्द आपल्या साहित्यामध्ये येतात. जीवाला लागलेली अनादी अविद्या किती दृढ आहे हे परमेश्वराने कोणत्या दृष्टांताद्वारे स्पष्ट केले? वज्रकिटकीचा दृष्टांत, तो अनेक सत्संगामध्ये आपल्याला आलेला आहे. तो वज्रकिटकीचा दृष्टांत नक्की तुम्ही वाचन, त्याचं चिंतन करा. अन्य लोकांना सुद्धा ते सांगण्यासाठी आपल्याला खूप उपयोगी पडतं. सूत्रपाठात किती प्रकरणे व किती वचने आहेत? 13 प्रकरणे आहे, 1237 वचने आहे. 13 प्रकरणे व 1237 वचने. ही सांगण्याचा उद्देश काय, की आपण त्या निमित्ताने ते किती प्रकरणे आहे, किती आत्ताच्या सूत्रपाठामध्ये, तसं बघितलं तर मग दृष्टांतपाठ सुद्धा सूत्रपाठाचाच एक भाग आहे. परंतु आत्ताचं जे सूत्रपाठ आपण जे वाचतो, दररोज चिंतन करतो, त्याच्या अनुषंगाने 13 प्रकरणे येतात आणि 1237 वचने येतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये किती अध्याय? 18 अध्याय व 700 श्लोक. जीव स्वरूपावर 5 पिशी हे कशाच्या आधारे परमेश्वराने स्पष्ट केले आहे? अनादी अविद्या, अज्ञान, अन्यथा ज्ञान, जीवत्व, आदिमळ या 5 पिशी आहेत. तर ते समजण्यासाठी तांदळाच्या साळीचं परमेश्वरांनी आपल्याला उदाहरण दिलं आणि ते समजवलं होतं. ज्ञान व अज्ञानाव्यतिरिक्त परमेश्वराने तिसरे कोणते ज्ञान सांगितले आहे? बरेच लोक याच्यामध्ये पण कन्फ्युजन झाले. ज्ञान व अज्ञानाव्यतिरिक्त अन्यथा ज्ञान परमेश्वराने आपल्याला ओळख दिली. कारण जे जसं आहे तसं ज्ञान, जे आपण काहीच जाणत नाही ते अज्ञान, आणि जे जसं आहे तसं न जाणता किंवा अज्ञान न मानता कशाला तरी दुसरंच काहीतरी म्हणणे, म्हणजे देवतेलाच परमेश्वर समजणे, परमेश्वराला देवता समजणे, जीवालाच परमेश्वर समजणे, हे चुकीचं ज्ञान आहे, म्हणजे अन्यथा ज्ञान. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नव्यानं टक्के लोक अन्यथा ज्ञानातच अडकलेले आहे.
त्यातून बाहेर पडणं म्हणजे परमेश्वर भक्ती करणं. कोणत्या ज्ञानामुळे जीवाला देवता व परमेश्वरातील फरक लक्षात न येता देवतेला तो परमेश्वर समजतो? याचंही उत्तर अन्यथा ज्ञानच आहे. हे प्रश्न जर लक्षात घेतले असते तर त्याचं कन्फ्युजन झालं नसतं. अविद्येला दुसरे नाव मूळ विद्या म्हटले, कारण सर्वात अगोदर ती चिकटली म्हणून. परमेश्वर जीवाच्या कशाचा छेद करतात? अनादि अविद्येचा. जीवाचे दोष, आता दोष आपण जे अभ्यासले प्राथमिक स्वरूपामधले ते अपेक्षित आहे आपल्याला. विकार, विकल्प, स्वभाव, आलंबन, मतित्रय, जीव सर्व दोषाचे आळे, जीव स्वार्थी, वंचक, दोषदर्शिका, सापेक्ष, स्वाभिमानी, निष्क्रिय, निरानंद, परतंत्र व एकादी, हे जीवाचे दोष आहे आणि हे आपल्यामध्ये आहे याचं आपण चिंतन केलं पाहिजे. जीवाचे स्वभाव सांगावं ते कोणते? जीवाचे 8 स्वभाव आहे. म्हणजे आता जीवाचे त्याच्यातही लोकांचं मत मात्र जीव आणि देहाचे स्वभाव आहे की जीवाचे स्वभाव आहे. आता देह आणि जीव देहा व्यतिरिक्त राहू शकत नाही आणि देह जीवाशी व्यतिरिक्त राहू शकत नाही, म्हणून ते आपण समजून घेतलं पाहिजे. देहाचे 8 स्वभाव असतात: क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा. हे 8 स्वभाव आहे आणि ह्या स्वभावावरती मात्रा देण्यासाठी परमेश्वराने अपेक्षा केलेली आहे जीवाकडून. जीवाचे गुण म्हणजे होकारात्मक दृष्टिकोनातून जीवामध्ये काय चांगलेपण आहे, चांगुलपण आहे. जीव बद्ध मुक्त आहे, म्हणजे बंधनात आहे पण तो मुक्तीला जाणार आहे. जीव अर्जकत्व आहे, म्हणजे अर्जन करू शकतो. सर्वाधिकारी आहे, हा सर्वात महत्वाचा गुण आहे. संत असंत सामुग्री दोन्हीही तो मिळू शकतो. जीव बोध्य म्हणजे बोध घेण्यास लायक, आणि जीव एकदिशी, तो एका ठिकाणी एका वेळेस एक राहू शकतो, म्हणून तो त्यात सक्सेस होऊ शकतो, प्रगतीला जाऊ शकतो. जीवाची स्वरूप मर्यादा आहे 100 ब्रह्मांडा इतकी. जीवाने सर्वात प्रथम कोणते कर्म केले व याच कर्माने प्रथम तो कोठे गेला, याचंही मतमतांतर असू शकतं आणि कन्फ्युजन पण आहे. परंतु जीवाने प्रथम विचार काय केला? विकल्पाचा, की देवताच का परमेश्वर नाही, परमेश्वरच का देवता नाही, मीच का परमेश्वर नाही. आणि त्या कारणानेच तो 84 लाख योनी म्हणजे नरक योनी दुःखामध्ये गेला. याच्यात मतमतांतर असू शकतं. कलियुगी जन्म कोणते नरक भोगावं लागतं हे सूत्रातूनच परमेश्वराने आपल्याला सांगितले. सूत्रपाठात आपण गेला की याच्यातले सर्वच उत्तरं आपल्याला भेटू शकतात, किंवा ज्यांनी आत्तापर्यंत सर्व सत्संग ऐकलेले असतील शांततेने त्याच्यासाठी प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी आहे. कलियुगी चौकडीचे नरक प्राप्त होते आणि ते युगाविपरीत अनुष्ठान केले तर चुकते. आता युगाविपरीत अनुष्ठान हे काहीतरी सत्संगामध्ये येईल त्या विषयावरती, किंवा आपण चिंतन करा. एक योजन म्हणजे किती किलोमीटर? 12 किलोमीटर. याच्यामध्येही कोणी 8 किलोमीटर म्हणतं, कोणी 12 किलोमीटर म्हणतं, ते मतमतांतर. परंतु आपण 12 किलोमीटर कसं काढलं तर पृथ्वीचा जो व्यास आहे म्हणजे करभूमीचा जो व्यास 6000 किलोमीटर, 500 योजन ही करभूमीचं क्षेत्र, आणि 12 किलोमीटर जर घेतलं तर 12 पंचे 60 म्हणजे 6000 किलोमीटरचा व्यास जर आपण सायन्समध्ये जर बसवायचं ठरलं, गणितात बसवायचं ठरलं तर ते 12 किलोमीटर येतं. जीवाची, देवतांची व परमेश्वराची, ब्रह्मांडांची संख्या किती? सूत्रातूनच परमेश्वराने स्पष्ट सांगितले ते अनंत आहे. अनंत जीव, अनंत देवता, अनंत परमेश्वर आणि अनंत ब्रह्मांड. जीवाचा धर्म कोणता? याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन झालं. जीव हा एकादी आहे, हा त्याचा धर्म आहे. तो एका वेळेस एकाच ठिकाणी राहू शकतो, एकाच वेळेस एकच फळाचा उपभोग घेऊ शकतो, सुखात असेल, दुःखात असेल किंवा आणखीन कुठं. हा त्याचा धर्म आहे. तो एकाच ठिकाणी असतो, दुसरीकडे राहू शकत नाही. या उलट देवतेचा आहे. स्थानाच्या व प्रसादाच्या ठिकाणी परमेश्वरी शक्ती सांगा, त्यातील मुख्य व अनुषंगिक. तर प्रत्येक स्थानाच्या ठिकाणी आणि प्रत्येक प्रसादाच्या ठिकाणी दया, माया, कृपा, करुणा, यमादित अनंत गुण, अनंत शक्ती परमेश्वराच्या असतात. परंतु त्यामध्ये स्थानाच्या ठिकाणी माया ही मुख्य असते, अनुषंगिक कृपा असते. आणि प्रसादाच्या ठिकाणी कृपा ही मुख्य असते, अनुषंगिक माया असते. म्हणून आपण स्थान करताना परमेश्वराचं लीळा आठवून
परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधात दंडोत असं म्हटलं तर परमेश्वर स्वीकारतात. अज्ञानी जीव नुसतं जाऊन डोकं टेकून जर आले तर ती माया स्वीकारते, म्हणजे देवता स्वीकारते, माया देवता. त्या अनुषंगाने परमार्गामध्ये ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान हे इथं अपेक्षित आहे. मराठीचा आद्य ग्रंथ लीळाचरित्र, मराठीचे प्रथम साहित्यिक पूजनीय माईम भट. लीळाचरित्रातील लीळांची संख्या आता वेगळे आहे, परंतु अनुषंगाने 1300च्या आसपास लीळा येतात. पूर्वार्ध, उत्तरार्ध आणि अज्ञात लीळा या तिन्ही मिळून या लीळा येत असतात. संपादक प्राध्यापक पुरुषोत्तम नागपुरे यांच्या लीळाचरित्रामध्ये पूर्वार्ध 554 लीळा आहे, उत्तरार्ध 620 आहे, अज्ञात लीळा 132 आहे. अशा 1306 आहे एकूण. वेगवेगळ्या लीळाचरित्रामध्ये थोड्याफार फरकाने कमी जास्त होतात. दृष्टांत पाठातील दृष्टांतांची संख्या 114 दृष्टांत आहे. अनार्जित या शब्दाचा अर्थ कर्म करून जे जोडलेले नाही ते सुद्धा मिळणे म्हणजे अनार्जित. आणि परमेश्वराला अनार्जित दाता म्हटले, म्हणजे जे आपण अर्जनच केलं नाही, जे आपण मिळवलेलंच नाही ते सुद्धा देण्याचा अधिकार परमेश्वराला आहे, म्हणून परमेश्वराला अनार्जित दाता म्हणतात. अन्य कथन म्हणजे काय आणि अन्य वार्ता म्हणजे काय, त्याच्यामध्ये लोकांचं खूप कन्फ्युजन झालं. परमेश्वर शास्त्राचे ज्ञान रहस्य अनाधिकारी जीवास सांगणे, म्हणजे ज्याला आवड नाही, ज्याला प्रेम नाही त्याला सांगणं म्हणजे अन्य कथन होतं. अन्य कथन पुरुष धर्मापासून जाय. आपण सूत्र ऐकलेलं असेल तर कोणालाही आपलं तत्वज्ञान सांगत बसण्यापेक्षा त्याला जर खरंच आवड असेल, त्याला जर समजत असेल, त्यांची इच्छा असेल, अर्थाप्रती बोलावे, त्याची विनंती असेल तर आपण बोलावं, म्हणजे आपल्याला दोष लागत नाही. बोलावं, मात्र कोणाला, कुठं, कसं हा तारतम्य बाळगणं म्हणजेच शास्त्रात राहणं. आणि अन्य वार्ता म्हणजे परमेश्वराव्यतिरिक्त कशाचीही वार्ता, कशाच्याही चर्चा, कशाच्याही गप्पा ह्या अन्य वार्तेत मोडतात. देवता, जीव, प्रपंच वरती बोलणं किंवा अनेक आपण बोलतच असतो. तर अन्य कथन आणि अन्य वार्ता याच्यातलं लक्ष फरक समजून घ्या. लीळा म्हणजे काय, ते कोण कोणाबरोबर करतात. सचेतन जीवाबरोबर केलेली क्रीडा म्हणजेच लीळा होय, आणि ते परमेश्वर चेतन जीवाबरोबर करतात. चेष्टा म्हणजे काय, ते कोण कोणाबरोबर करतात. जडाबरोबर केलेली लीळा म्हणजे चेष्टा होय, परमेश्वर जड वस्तू बरोबर करतात. जीवाला मायाने चिटकलेल्या मळाचे व अंशाचे नाव काय. मळाचे नाव आद्यमळ, अंशाचे नाव संलग्न. याच्यातही लोकांचं कन्फ्युजन झालं. मळ हा सर्वात अगोदर चिटकला म्हणून त्याला आद्यमळ, आणि संलग्न तर मायेने जीवाला दिलेलाच आहे, तो त्याचा अंश आहे मायेचा, जे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. एक प्रहर म्हणजे किती तास, 3 तास. परमेश्वराने आपल्याला अष्टप्रहर स्मरण करायला लावलेलं आहे, परंतु 3 तासाचा एक प्रहर होतो. तेवढं तरी आपलं दिवसभरात 24 तासामध्ये लेखी लागलं पाहिजे धर्माच्या अनुषंगाने. याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मूळ सृष्टीच्या अगोदर जीव कुठे होता, मायेच्या तम विभागात होता. मूळ सृष्टीमध्ये जीव स्त्री की पुरुष होऊन आला, याच्यामध्ये लोकांचं बरंचसं कन्फ्युजन झालं. कोणी म्हटलं जोडीने आला, कोणी म्हटलं काय. तर पुरुष होऊनच परमेश्वराने या जीवाला प्रथम सृष्टीत आणलं. आपण पुरुषच होतो. नंतर कर्मवशे, कर्माच्या अनुषंगाने स्त्रिया तयार झाल्या आणि त्या प्रवाह सृष्टीमध्ये आल्या. तिन्ही मूळ सृष्टीमध्ये पुरुषच होते. जीव धर्मापासून कशाने जातो, जीव धर्मापासून कशाने जातो. विकारे पुरुष धर्मापासून जातो, विकल्प पुरुष जातो, अन्य पुरुष धर्मापासून जातो. तर हे जे सूत्राच्या माध्यमातून आपण उत्तर अपेक्षित केलेलं आहे, तसं आपण मग आचरण असेल, विचार असेल, आपला प्रयत्न असेल, अप्रयत्न असेल, त्याच्यातून सुद्धा जीव धर्मापासून जात असतो. परंतु मुख्य उत्तर आपण जी सूत्रपाठातून आपण घेतलेलं आहे ते विकार, विकल्प, अन्य पुरुष म्हणजे अन्यथा कथन, अशा पद्धतीनं जीव हा धर्मापासून जात असतो. जीवाच्या इंद्रियांचा धर्म विकार, जीवाचा मनोधर्म विकल्प. जीवाला परमेश्वराने ज्ञान कशाने होईल. आता हे सूत्रपाठात परमेश्वराने सूत्रच डायरेक्ट सांगून टाकलेले. याच्यामध्ये लोकांचं कन्फ्युजन झालं की ज्ञान कशाने होईल आणि प्रेम कशाने होईल, असे 2 वेगळे प्रश्न आहेत. अहेतुक भूत भजनाने ज्ञान होईल दैवराटीमध्ये.
अहेतुक भूतभजनाने अधिकार प्राप्त होईल कर्मराटीमध्ये, हे लक्षात घ्या. एखादा कर्मराटीतला जीव जो अन्य, आपण काहीतरी अन्य होतो, आपल्याकडून कळत न कळत असे अहेतुक भजन घडलं आणि अहेतुक भजन हे देवता स्वीकारू शकत नाही म्हणून ते परमेश्वरापर्यंत पोहोचलं आणि मग आपला अधिकार प्राप्त होऊन आपल्याला जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वरातलं फरक कळाला, ज्ञान दिलं, ज्ञान झालं, तोच बोध. आणि म्हणून आपण परमेश्वराच्या या परमार्गात आहे. तर जीवाला परमेश्वराचे ज्ञान कशाने होते? अहेतुक भूतभजनाने होते. परमेश्वराचे प्रेम कशाने होईल? अहेतुक मायापूर भजनाने होते. परंतु आजही परमेश्वर म्हणतो, असं निधानी जीवाने जर हट्ट धरला तर मी त्याला प्रेम देऊ शकतो किंवा देईन. कारण परमेश्वर अनार्जित दाता आहे. जीवाला चिटकलेले मतित्रय कोणते? अधमती, अधगती, अधरती. परमेश्वराचा जीवाप्रती कोणते कड आहे? स्वतःच्या दोषाचे गुणात परावर्तन करून म्हणजे बदल करून परमेश्वराचे प्रेम या जीवाने मिळवावे, असा परमेश्वराचा या जीवाप्रती कड आहे का आपल्यामध्ये आंतरिक बदल या जीवाने घडला पाहिजे, घडवला पाहिजे आणि परमेश्वराचं प्रेमच मिळवलं पाहिजे. जीवामध्ये कोणत्या दोन सामुग्री आहेत? एक संत सामुग्री, एक असंत सामुग्री. आणि या संत असंत सामुग्रीमुळेच आपलं डेव्हलपमेंट आध्यात्मिक ठरलेले असते. आपण चांगल्याच्या संगतीत गेलो तर चांगलं डेव्हलप होतं, वाईटाच्या संगतीत गेलो तर वाईट डेव्हलप होतं. पण आपल्यावरती ते आहे, ती स्वतंत्रता आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे, आपण काय मिळवावं. आणि तुम्हाला कळालेला महानुभव धर्म थोडक्यात सांगा. अनेकांनी हा खूप चांगला प्रयत्न केला, परंतु आपल्याला वैशिष्ट्य सांगता आलं पाहिजे की आपला जो धर्म आहे हा परमेश्वरी भक्ती मार्ग आहे. आम्ही देवता, जीव किंवा प्रपंचाची भक्ती करत नाही, हे आपण ठासून सांगितलं पाहिजे. आणि जीव आणि देवता, देवता आणि परमेश्वर यातला फरक आपल्याला हत्तीच्या दृष्टांतातून अन्य लोकांना सांगता आला पाहिजे. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर हे चारही पदार्थाचे यथार्थ ज्ञान सांगणारा हा धर्म आहे आपला. कारण अनेक धर्म आहेत, जैन असेल, बौद्ध असेल, त्याच्यामध्ये काही ठिकाणी जीव प्रपंच आहे, काही ठिकाणी देवता जीव आहे, काही ठिकाणी असे वेगळे पदार्थ आहेत. परंतु पूर्ण अंगाने जर घेतलं तर फक्त आपल्या धर्मामध्ये दिसेल आणि ते चारही अंग इथं दिसेल, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. हा भक्तीचा ज्ञानाचा उद्देश मोक्ष प्राप्ती म्हणजे परमेश्वर प्राप्ती हेच आहे. आपल्या भक्तीचा जो मूळ उद्देश आहे तो फक्त परमेश्वर प्राप्ती. बाकी दृष्टपर काही भेटावं, मानपान, पैसा, अडका, हा दृष्टी ह्या आपल्या धर्मामध्ये नाही आहे. परंतु अज्ञानाने आपण ती दृष्टपर भक्ती करतो. ती दृष्टपर भक्ती परमेश्वराच्या मार्गात असताना जरी केली तर ती देवतेचीच भक्ती होते. म्हणून खरा जो साधक आहे तो फक्त मोक्ष प्राप्तीच्या अनुषंगाने, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगानेच भक्ती करणारा असतो आणि तोच आपल्या संप्रदायाचा मुख्य स्रोत आहे, हे लक्षात घ्या. आपल्या धर्मामध्ये ज्ञानापेक्षा आचरणाला अत्यंत महत्त्व दिलेले आचार्यतयाचा धर्म. आचरणावरती, नैतिकतेवरती भर आपल्या धर्मामध्ये दिलेला आहे आणि त्याचा हट्टास आपण पण केला पाहिजे. दुसऱ्याकडून अपेक्षा जशी आपण करतो तशी आपणच आपल्याकडून अपेक्षा त्या बाबतीत केली पाहिजे. परमेश्वर प्राप्तीचे उपाय सांगणारा हा धर्म आहे. परत आपल्या धर्मामध्ये टोकाची अहिंसा मांडलेली आहे. टोकाची अहिंसावादी म्हणजे मुंगीचंही वाईट चिंतायचं नाही. आता मुंगीचं आणि माणसाचं खरं म्हणजे काही संबंध येत नाही कुठं. मुंगी हा प्राणी असा आहे का ज्याच्यापासून माणसाला कोणत्या प्रकारचा त्रास नाही, पण त्याचं सुद्धा वाईट न चिंतनाला सांगणारा हा धर्म आपला म्हणजे परमेश्वराने सांगितलेला. म्हणजे टोकाची अहिंसा आहे आपल्यामध्ये. त्याच्या पुढे जाऊन कोणाचं मन दुखवणं ही सुद्धा हिंसेमध्ये मोडल्या जातं आपल्या धर्मामध्ये. कारण जर कोणाचं मन दुखवलं आपण तर चलद्रूप आपल्याला नरक प्राप्त होतात, हे स्पष्ट सांगितलेले आहे. आणि चलद्रूपाचा आपण हिंसा केली तर आपल्याला स्थावर नरक प्राप्त होतात. म्हणजे नुसतं सांगितलं नाही तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्या धर्मामध्ये परमेश्वराने सांगितलेला आहे आणि म्हणून आपण त्या गोष्टी सांभाळू शकतो किंवा पाळू शकतो. परत आपल्या धर्मामध्ये टोकाची त्यागवृत्ती, आचरणवृत्ती सांगणारा धर्म आहे. त्याग किती करावं, खुंट गिळली. जर 2 दिवस 3 दिवस भिक्षा नाही मागितली तर नुसतं थुंकी गिळून आपल्याला जगायला सांगितलं. म्हणजे किती त्यागाची परिसीमा आहे, याला काही मर्यादा नाही आहे. परंतु ते आपण समजून घेतलं पाहिजे, तेव्हा लक्षात येईल.
मराठी साहित्यामध्ये आपल्या धर्माचं खूप अनन्य असं महत्त्व आहे. मराठी साहित्यामध्ये आपलं जर साहित्य काढलं तर मराठी साहित्यच उरत नाही. परत मराठीला जे साहित्य दिलं किंवा व्याकरणदृष्ट जी मूर्तमेढ रोवलेली ती आपल्या धर्माने रोवलेली, आणि मराठीचा सर्वात जास्त अभिमान स्वतः परमेश्वरानेच घेतला असल्यामुळं मराठी सुरुवातच आपल्यापासून होते आणि एंड पण आपल्यापासून होतो. अभिमान आपल्याला पाहिजे आणि तो आपण लोकांपर्यंत सांगितला पाहिजे. मराठीला बोली भाषेतून, साहित्यात, व्याकरणात व राजश्रय मिळवून देणारा हा आपला धर्म आहे. आपल्या धर्मामध्ये प्रथम साहित्य आपलंच, प्रथम साहित्यिक आपलंच, मराठीला व्याकरण देणारा धर्म सुद्धा आपलाच. परत परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जर विचार केला तर सर्वांना समान अधिकार मिळेल. स्त्री असेल, पुरुष असेल. सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर स्त्री पुरुष हे दोन वेगवेगळे घटक आपल्या धर्माने मांडलेले नाही, पाळत पण नाही. जीव आणि जीवले काही वेगळे आहेत असं परमेश्वर स्पष्ट सारंग पंडिताच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. आणि म्हणून सर्वात प्रथम स्त्रीला जो मोक्षाचा किंवा मुक्तीचा अधिकार दिला असेल तर तो आपल्या धर्माने दिलेला आहे. 100% आरक्षण. त्याच्यामुळे हा पण स्त्रियांनी तर अभिमान बाळगलाच पाहिजे, पण पुरुषांनी पण बाळगला पाहिजे. पण स्त्रीला सुद्धा परमेश्वराने पुरुष होऊनही असावे असं सूत्र सांगितलं. म्हणजे पुरुषार्थाच्या अनुषंगाने स्त्री तुम्ही काही कुठेही कमी नाही हे सांगून अप्रतिशित स्त्रीला खूप मोठं प्रोत्साहन परमेश्वराने दिलेलं आहे. परत पुरुष होऊनही असावे तर आपण सुद्धा मग तो जीव स्त्री असो किंवा पुरुष असो तर त्या पुरुषाच्या अनुषंगाने त्या लक्षणाने युक्त जीव असला पाहिजे अशी परमेश्वराने अपेक्षा केलेली आहे. परत सामाजिक दृष्टिकोनातून गोड बोलणं असेल, सत्य राहणं असेल, सत्यता पाळणं असेल, किंवा जे प्राणी आहे, पशु प्राणी, त्यांच्यावरचं प्रेम करणं असेल, किंवा दुसऱ्याच्या श्रद्धेला हात न घालता त्याची श्रद्धा न तोडणं, म्हणजे अप्रत्यक्ष त्या दुसऱ्या धर्माचा आदर करणं असेल. दुसऱ्याचा देव झाला तो काय मग दगडे हाणून पाडावा असं देव स्पष्ट सांगतात. म्हणजे दुसऱ्याचा धर्माचा आदर, त्याच्या श्रद्धेचा आदर हा आपल्या धर्मामध्ये खूप मोठी अशी ही आचरण प्रणाली आहे. परंतु ती आपण किती पाळतो हा संशोधनाचा विषय. आपण पाळला पाहिजे, नाहीतर आपण विनाकारण लोकांना अन्य लोक म्हणून चिडवत असतो, किंवा ते आमचे नाही, आम्ही तुमचे नाही, तुमचा देव आमचा देव असं आपण बोलत राहतो. तर सत्संगात आपण बऱ्यापैकी याचा उहापोह किंवा चिंतन केलेलं आहे. तर ती प्रवृत्ती आपण गेली पाहिजे. कारण नवीन मला खूप लोक सांगायचे की आमच्याशी ते चर्चा करत नाही. तर अन्य लोकांशी माझं खूप जमतं, कारण मी खूप शांततेने त्यांच्याच कडच्या गोष्टी घेऊन त्यांना समजावतो. पण कितीतरी महानुभव आहे तर त्यांचे वाद होण्याची शक्यता होतात आणि वाद होतात, विसंवाद होत होतो. कारण इतर लोक काय म्हणतात, महानुभवांसारखी हिकट लोक आणि न ऐकणारे लोक आम्ही कधीच पाहिले नाही, ते आमचंच खरं म्हणतात. खरं जरी असलं तरी ते मांडणं महत्वाचं आहे, मांडता आलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण पुढे जाऊन अन्य लोकांशी कशी चर्चा करावी, त्यांना कसं आपलंसं करावं, त्यांना कोणत्या विषयावरती आपण बोलतं करावं, आपलं कोणतं महत्व त्यांना सांगावं, याचा एक विषय घेऊन आपण वेगळा सत्संग घेणारच आहोत. परंतु हे आजचे दररोजचे अनुभव आहे आपले, की आपल्याला ते लोक वेगळे समजतात आणि आपणही त्यांना वेगळं समजतो. तसं वेगळं आपण कोणीच नाहीये, ते पण वेगळे नाहीये. कारण परमेश्वर म्हणतात हे सकळ जीवाचे चिंतित, म्हणजे सर्व जीवांसाठी परमेश्वराने अवतार घेतलाय, सर्व जीवांसाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, आणि सर्वच जीवांसाठी परमेश्वरांनी वाडोवेडी फिरून हे तत्वज्ञान सांगितले. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचलोय, ते अन्य लोक तिथपर्यंत पोहोचले नाही, हाच नेमका थोडासा फरक आहे. तर आपणही कोणाच्या तरी निमित्ताने पोहोचलेले आहोत, तसं आपणही कोणाला तरी निमित्त होणं हे आपलं कर्तव्य धर्माच्या प्रती, आणि हेच धर्माला काहीतरी देणं आहे, धर्माला धरू देणं आहे. हे आपण जर समजून घेतलं तर आपल्या मनातली जी खंत आहे तर ती आपोआपच निघून जाईल. म्हणून ह्या अनुषंगाने आज आपण ही प्रश्नपत्रिका सोडून घेतली. प्रत्येकाने ती सोडवली असेल तर ते फक्त चेक करू शकता तुम्ही की कोणते आपल्याला किती उत्तर आपले बरोबर आले, एखादं चुकलं तर का चुकलं त्याच्यातलं स्पष्टीकरण पण आपण केलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल. आणि पुढच्या सत्संगामधून अत्यंत पुढच्या घटकामध्ये किंवा पुढच्या टप्प्यामध्ये आपण जाणार आहोत. देवता वर्ग, हा देवता वर्गला आपण
सुरुवात करणार आहोत. खरं म्हणजे आपल्याला देवता वर्ग का समजून घ्यायचा आहे, तर आपल्याला देवतेची भक्ती करायची नाही, देवतेकडून आपल्याला काही अपेक्षा नाही, तर मग आपण देवता वर्ग का समजून घ्यावा. पण त्यातून तुटायचं आहे आपल्याला. तो विकल्प आपल्या मनामधून पूर्णपणे पुसून टाकायचा आहे. ती भावना, ती वृत्ती आपली विचार मनामध्ये आलंच नाही पाहिजे. म्हणून देवता आपल्याला विषय समजून घेतला की त्याच्याविषयी आपल्याला नॅचरल नैसर्गिक भाव निर्माण होईल. त्याच्याविषयी ना भीती राहणार, ना गैरसमज राहणार, ना किंवा आकर्षण राहणार. म्हणून आपण तो वर्ग आपण समजून घेणार आहोत. आणि तो वर्ग समजणं हे अत्यंत गरजेचं आहे धर्माच्या अनुषंगाने. तर पहिला एक टप्पा आपण पार केलेला आहे. जीवाची प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतली. तर दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या वर्गात आपण प्रवेश करणार आहोत. तर त्याचं बऱ्यापैकी चिंतन करा. ह्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने कोणाला काही शंका असतील किंवा अधिक स्पष्टीकरण जर करायचं असेल तर नक्कीच त्याचं स्वागत आहे, तुम्ही ते करू शकता. परंतु खूप सुंदर असा रिस्पॉन्स प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भेटला. परंतु औरंगाबाद निवासी जे प्रदीप दादा दानवे आहे, त्यांनी ती प्रश्नपत्रिका टाईप करून जी पाठवली तीच अनेक ग्रुपवरती गेली. आणि जे लोक रेकॉर्डिंग ऐकत नसतील त्यांना असं वाटलं की ही प्रश्नपत्रिका फक्त त्यांनी टाईप करून पाठवली. परंतु ज्यांनी सत्संग ऐकलेले त्यांच्यासाठी ती प्रश्नपत्रिका होती. परंतु अनेकांपर्यंत ती पोहोचली. हे त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं झालं. कारण मी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, तुमच्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे संग्रही ठेवा. पण त्यांनी टाईप करून पोस्ट केली, त्यामुळं अनेकांपर्यंत ती पोहोचू शकली. त्यानंतर अनेकांनी उत्तरं देऊन त्यातलं जे महत्त्व आहे ते अधोरेखित केलं. त्याही पोस्ट अनेक सोशल मीडियावरती फिरल्या आणि अनेकांना एक चिकित्सा निर्माण झाली आणि त्यातून ते अभ्यास करू शकले किंवा एक आवड निर्माण झाली त्यांना, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तर आपण आजच्या या सत्संगामध्ये मागीलच प्रश्नपत्रिका सोडून घेतलेली, ती संग्रहित ठेवा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा. पुढच्या वेळेस आपण देवता हा वर्ग अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. दंडोत प्रणाम.